IPS भाग्यश्री नवटके हे नाव तुमच्यापैकी किती लोकांनी ऐकलेलं आहे? महाराष्ट्रातल्या 100तल्या 5 ते 6 जणांना सुद्धा कदाचित या नावाची ओळख नसेल. पण दोष तुमचाही नाहीये. कारण प्रशासकीय सेवेमध्ये निमूटपणे आपलं कर्तव्य बजावत राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पेक्षा प्रसिद्धी झोतात राहणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतात. पण ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये पेपरफुटीचा मुद्दा गाजतो आहे, तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पेपरफुटी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बद्दल नेमकं काय झालं? सरकार बदलल्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं हॅरॅसमेंट केली जातीये आणि कशा पद्धतीनं त्यांच्याच विरोधामध्ये नंतर पोलीस केस दाखल होते, हे नीट समजून घेतलं पाहिजे. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या बद्दल सरकारनं असं करणं, याच्यामध्ये ट्रॅजेडी तर आहेच, पण त्याच्यापेक्षा मोठी ट्रॅजेडी ही आहे की ज्या मूल्यांसाठी, ज्या इंटिग्रिटीनं हा अधिकारी लढतो, ती मूल्य आणि ती इंटिग्रिटी जर समाजापर्यंत पोहोचलीच नाही आणि समाज जर त्या सगळ्याबद्दल बेदखल राहिला, तर नुकसान हे समाजाचं आहे. कारण जेव्हा असा एखादा अधिकारी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतो, तेव्हा त्याचे अप्रत्यक्ष बेनिफिशरी आपण सगळे असतो. कारण ते आपल्या अवतीभोवतीचा सगळा समाज व्यवस्था चांगली करण्यासाठी होत असतं. आणि म्हणून आज ज्यावेळी पेपरफुटीचा मुद्दा गाजतोय, तेव्हा पुन्हा एकदा हे नाव आणि या नावाच्या बद्दल जे काही झालं ते महाराष्ट्रानं नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी आपण पेपरफुटीच्या बद्दल सगळे लोक बोलतोय, पेपरफुटी थांबली पाहिजे, पण ती कशी थांबेल? जर त्याच्यासाठी कडक कायदे असतील तर. कडक कायदे सरकारनं केले पाहिजेत आणि ते राबवले कोणी पाहिजेत? तर अर्थातच या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी. पण मग जे प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीचे घोटाळे उघडकीस आणतात, त्यांनाच जर पुन्हा नंतर शिक्षा होत असेल, तर मग पेपरफुटी थांबणार कशी? त्यामुळं मुद्दा नीट समजून घ्या. एका मंत्र्याच्या राजीनाम्यानं ही व्यवस्था सुधारत नसते. व्यवस्था सुधारायची असेल तर भाग्यश्री नवटके यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी व्यवस्थेनं राहणं किती आवश्यक असतं. आणि पाठीशी तर सोडाच, त्यांच्या बाबतीत तर अक्षरशः वेगवेगळ्या केसेस त्यांच्या विरोधात दाखल करून त्यांची एक प्रकारे मानसिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, की जिथं आपण एक लिबरल पॉलिटिकल कल्चर आहे असं म्हणतो, हे आणखीन दुर्दैव आहे. आता गेल्या 2-3 दिवसामध्ये अचानकपणे भाग्यश्री नवटके यांनी केलेलं काम आणि त्यांच्या तपासाच्या सगळ्या कहाण्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. याला निमित्त ठरलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्रातला सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला. त्या घोटाळ्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधितांचा सहभाग समोर आला. एवढंच नव्हे तर नापास उमेदवारांना गुण वाढवून पास करण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं. म्हणजे बघा, त्यांनी स्क्रिप्ट किंवा नॅरेटिव्ह कशा पद्धतीनं रचलं. खरं तर या घोटाळ्याचा तपास जो आहे तो उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये झालेला होता. म्हणजे तो घोटाळा उघडकीस आला, पण त्याची सगळी सूत्र जी आहेत ती आधीच्या कार्यकाळामध्येच रचली गेलेली होती. हे जे सगळे मोहरे समोर आलेले होते ते कुणाच्या जवळचे आहेत हे जरी तुम्हाला लक्षात आलं तरी कळेल की हे सगळं आधीच्या सरकारमधलं नेटवर्क होतं. पण उलट उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांना तपासासाठी एक लिबर्टी मिळते आणि अगदी सिव्हिल ऑफिसर्सवरती सुद्धा गुन्हे दाखल होतात. ही चांगली बाब आहे की वाईटातली बाब आहे? पण या सगळ्याचा अशा पद्धतीनं आपल्या राजकीय नॅरेटिव्हसाठी मुख्यमंत्र्यांनी वापर केला आणि त्याला मग उत्तर दिलं शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी. सुषमा अंधारे काय म्हणालेले आहेत, त्यांनी कशा पद्धतीने या घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री खोटं बोलतायत हे सांगितलं, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये सांगतोच. पण त्याच्या आधी लक्षात घ्या की या भाग्यश्री नवटके यांनी काय काय केलेलं आहे. जेव्हा 2015च्या त्या IPS आहेत, एकतर आरोग्य भरती, म्हाडा भरती आणि टीईटी परीक्षा घोटाळ्यातल्या मुख्य सूत्रधारांना त्यांनी गजाआड केलं. सोबत BHR पतसंस्था, रायसोनी पतसंस्था जी आहे जळगाव परिसरातली, त्या पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये 1,69,000 गरीब ठेवीदारांचे पैसे त्यांनी परत मिळवून दिले आणि त्याच्याही पुढे जाऊन
म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीनं बिटकॉइन घोटाळ्यामध्ये बड्या बड्या आसामींची त्यांच्या नेटवर्कची पर्वा न करता त्यांना बेड्या ठोकल्या. पण या सगळ्यामध्ये आज भाग्यश्री नवटके जे आहेत त्या कुठं आहेत? त्यांच्या विरोधात नंतर सीबीआयची एक केस दाखल होते, तक्रार दाखल होते आणि ते तक्रार दाखल करणारे हेच आरोपी असतात की ज्यांच्या विरोधात त्यांनी हा सगळा तपास करून पतसंस्थेच्या प्रकरणामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला होता. आता जळगावची पतसंस्था आहे असं म्हटल्यानंतरच तुम्हाला कोण नेता आणि कोणाच्या निकटवर्तीयांवरती या केसेस झाल्या असतील हे लगेचच लक्षात आलं असेल. त्याच्या संदर्भात काही स्पष्टपणे पुन्हा आणखीन काही सांगायची गरज नाहीये. आज लोकसत्तानं एक बातमी पण छापलेली आहे आणि त्या बातमीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एका तपासाबद्दल कारवाई आणि दुसऱ्या तपासाबद्दल कौतुक. म्हणजे याच भाग्यश्री नवटके यांनी जो टीईटी घोटाळ्याचा तपास केलेला आहे त्याला केंद्रीय सायबर प्रशिक्षण केंद्रामध्ये केस स्टडी म्हणून शिकवलं जातं आणि त्याच भाग्यश्री नवटके यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं पतसंस्था घोटाळ्यामध्ये तपासात त्रुटी ठेवल्याबद्दलचा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे किती जोक आहे बघा. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं की त्या तपास कुठल्या गोष्टींचा करत होत्या, टीईटीचा, तिथं मोठमोठ्या अधिकाऱ्यांना पण त्यांनी सोडलं नाही. पुन्हा रायसोनी पतसंस्थेमध्ये गरीब ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मग सरकार बदलतं, महाविकास आघाडी सरकार जातं, त्याच्यानंतर पुन्हा शिंदे आणि भाजपचं सरकार येतं आणि मग या रायसोनी पतसंस्था घोटाळ्यामध्ये आपल्या निकटवर्तीयांना अटक केली. म्हणून भाजपचे एक ज्येष्ठ मंत्री ज्यांच्यापर्यंत कदाचित हा तपास पोहोचू शकला असता, त्यांच्या सगळ्या रागातनं या अधिकाऱ्याच्या विरोधात केस दाखल होते. आणि आता या भाग्यश्री नवटके गोंदियामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या अधीक्षक असून त्या या सगळ्या व्यवस्थेशी अशा पद्धतीनं लढताना दिसतात. 2015च्या IPS भाग्यश्री नवटके या कॉम्प्युटर इंजिनियर आहेत आणि पुणे सायबर पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेची सूत्र जेव्हा त्यांनी हातात घेतली त्याच्यानंतर त्यांनी या महाघोटाळ्याची पाळंमुळं खणून काढायला सुरुवात केली. एकतर जेव्हा त्यांना व्हॉट्सअपवरती हा पहिला पेपर आरोग्य विभागाचा लीक झाल्याची माहिती मिळाली त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ पडताळणी केली आणि पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे आणि सहसंचालक महेश बोटले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि दलालांच्या मुसक्या आवळल्या. सोबतच नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील पथकानं सापळा रचून म्हाडाची परीक्षा आयोजित करणाऱ्या GA सॉफ्टवेअर नावाच्या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख याला थेट प्रश्नपत्रिकांच्या सह ताब्यात घेतलं. त्यामुळे शासनाला ती परीक्षा रद्द करावी लागली. म्हाडाची भरती अत्यंत पारदर्शकपणे दुसऱ्या संस्थेकडनं घेण्यात आली आणि नवटके यांनी परीक्षेत तांत्रिक विश्लेषणाचा असा वापर केला की सुमारे 16,000 पात्र विद्यार्थ्यांच्या पैकी तब्बल 7,800 अपात्र विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पात्र करण्यात आल्याचं त्यांनी निष्पन्न केलं. शिक्षण विभागातले IAS सुशील खोडवेकर, परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे, माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, कंपनीचे अध्यक्ष के अश्विन आणि प्रितेश देशमुख यांच्यासह बीड जिल्ह्यातल्या वडझरी पॅटर्नचे मिळून 25 पेक्षा जास्त आरोपींना त्यांनी अटक केलेली होती. आणि अशाच पद्धतीचं काम त्यांनी रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये सुद्धा केलेलं होतं, जेणेकरून त्या गरीब ठेवीदारांना त्यांचे पैसे जे आहेत ते परत मिळावेत. पण प्रॉब्लेम काय होतो बघा, 2018-19 मध्ये बिटकॉइन घोटाळ्याचा तपास सुद्धा त्या जेव्हा सुरू करतात तेव्हा हा घोटाळा तर म्हणजे एखादी त्याच्यावरती नेटफ्लिक्सची सिरीज निघावी इतक्या भयानक आणि शॉकिंग गोष्टी याच्यामध्ये आहेत. कारण पोलिसांना मदत करणाऱ्या तांत्रिक तज्ज्ञांनीच हजारो कोटी रुपयांच्या बिटकॉइनचा अपहार केलेला होता हे नंतर लक्षात आलं. पोलिसांना बनावट स्क्रीनशॉट सादर करण्यात आलेले होते आणि या प्रकरणी मग अर्थातच त्यांची कम्प्युटर सायन्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे नवटके यांच्या नजरेमध्ये ही गोष्ट जी आहे ती वेळीच आली आणि त्यांनी पंकज घोडे, नाव लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं नाव आहे, पंकज घोडे आणि माजी IPS रवींद्रनाथ पाटील यांना अटक केली. आता या अटकेमुळेच खरं तर त्यांच्या विरोधात सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. कारण हा पंकज घोडे म्हणजे राज्यातल्या सर्वात वादग्रस्त महिला पोलीस अधिकारी यांचा अत्यंत जवळचा व्यक्ती होता, मानलेला भाऊ होता.
कारण त्याला राखी बांधतानाचे सुद्धा फोटो काही उपलब्ध आहेत. आणि याच वादग्रस्त महिला IPS ज्या महाराष्ट्रातल्या वरिष्ठ पदावरती होत्या, त्यांनी मग नंतर या सगळ्यामध्ये 9टक्के यांचा तपास थांबवण्यासाठी प्रचंड दबाव आणला, इशारे दिले आणि मग एका वेगळ्या केसमध्ये बघा म्हणजे त्यांची साईड पोस्टिंगला बदली तर झालीच, पण ज्या BHR घोटाळ्यामध्ये त्यांनी सुनील झवर आणि कुणाल शहा यांना बेड्या ठोकलेल्या होत्या, त्याच आरोपींनी दिलेल्या अर्जावरनं 4 जानेवारी 2024 मध्ये नव्या पोलीस महासंचालक म्हणून रुजू झालेल्या रश्मी शुक्ला या नियुक्त होताच गृह विभाग सक्रिय होतो आणि मग त्यांची CID चौकशी जी आहे ती सुरू होते. म्हणजे बघा की जो अधिकारी प्रामाणिकपणे काम करून हे पेपर फुटीचं सगळं नेटवर्क मोडीत काढतो, त्या अधिकाऱ्याला केवळ आपल्या जवळच्या बगलबच्च्यांच्यावरती कारवाई होतीये म्हणून अशा पद्धतीची शिक्षा दिली जाते. जर भाग्यश्री 9टक्के यांच्याबद्दल जे काही होतंय ते महाराष्ट्रानं वेळीच ओळखलं नाही, त्यांच्या पाठीशी जर महाराष्ट्र वेळीच उभा नाही राहिला, तर कदाचित उद्या या महाराष्ट्रामध्ये येणारा कुठलाच नवा IPS, कुठलाच नवा अधिकारी अशा पद्धतीचं काम करण्याची हिंमत करणार नाही. आणि ज्यावेळी आपण आपल्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी बघतोय पेपर फुटीच्या, त्यावेळी मूळ प्रश्न नेमका काय आहे आणि त्यासाठी सिस्टीम जर सुधारायची असेल तर अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण राहणं हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज म्हणजे अचानक पुन्हा एकदा या पेपरफुटीच्या निमित्तानं भाग्यश्री 9टक्के यांची चर्चा होतीये, त्यांच्या कामाची आठवण काढली जातीये. लोकसत्तानं बातमी छापलीये, सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतलीये, बीडमधल्या कार्यारंभ नावाच्या एका YouTube चॅनलनं अत्यंत चांगला रिपोर्ट या सगळ्याबद्दल केलेला आहे, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. पण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं भाग्यश्री 9टक्के यांच्या या सगळ्या कामाबद्दल आणि त्यांच्या प्रामाणिकपणाच्या पाठीशी महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे. कारण मी जसं म्हटलं की एखाद्या प्रामाणिक IPS अधिकाऱ्याला त्याच्या प्रामाणिकपणाची शिक्षा मिळतीये हे जितकं वाईट आहे, त्याच्यापेक्षा जास्त वाईट हे आहे की ज्या मूल्यांशी, ज्या प्रामाणिकपणाच्या तत्वांशी तो अधिकारी लढत असतो, ती तत्वच समाजापर्यंत न पोहोचलं. त्यामुळं आवर्जून या सगळ्याबद्दल तुम्ही अधिकाधिक लोकांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि हा व्हिडिओ शेअर करावा ही विनंती. सुषमा अंधारे या सगळ्याबद्दल काय म्हणालेले आहेत हे पण जाता जाता ऐका. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काल असं म्हणाले, म्हणजे ते तसं नेहमी बोलतात आणि फार हसून आणि फार व्यवस्थित पद्धतीने ते सांगतात. संपूर्ण देशात पेपरफुटीची आणि त्याच्या संबंधाने सगळ्या विद्यार्थी वर्गामध्ये एक संतापाची लाट आहे आणि अशा सगळ्या काळात भाजपच्या पोलिसांचे रोज नवे कारनामे पुढे येत आहेत. पण असं असताना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने खरं तर हे प्रकरण हाताळायला पाहिजे ते हाताळलं जात नाही, हे फार विशेष आहे. आणि उलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी काल असं म्हणाले की सगळ्यात मोठा TET परीक्षा फुटीचा घोटाळा हा ठाकरेंच्या काळात झाला. कदाचित त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने मुद्दाम चुकीचं लिहिलं असेल किंवा नकळत चुकीचं लिहिलं असेल किंवा बरोबर लिहिलंय परंतु CM साहेबांकडनं चुकीचं वाचन झालं असेल. मी जरा करेक्ट केलं पाहिजे की सगळ्यात मोठा TET पेपर फुटीचा जो घोटाळा होता तो ठाकरेंच्या काळात झाला नाही, ठाकरेंच्या काळात उघडकीस आला. मी पुन्हा एकदा रिपीट करते, हा घोटाळा ठाकरेंच्या काळात उघडकीस आला. तो कसा उघडकीस आला आणि या घोटाळ्याला जबाबदार कोण होतं आणि हा घोटाळा नेमका कधी झाला, कोण कोण होतं या सगळ्या साखळीमध्ये जरा बोललं पाहिजे याच्यावर. मंडळी 19ला आम्ही सत्तेत आलो. आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यावेळेला तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपेजी होते, विशेष गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते आणि गृहनिर्माण खात्याच्या म्हणजे म्हाडाच्या परीक्षा आल्या. म्हाडाचा पेपर निघाला. पेपर होता 12 डिसेंबर 2021ला आणि त्याच्या आदल्या रात्री पोलिसांना एक टीप मिळाली की म्हाडाचा पेपर फुटलेला आहे. जशी पोलिसांना टीप मिळाली, पोलीस जिथे टीप मिळाली आणि ज्याच्या संबंधाने टीप मिळाली त्याच्यापर्यंत पोहोचले. आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं सांगते याला आधार काय?
हे सगळं कपोलकल्पित असू शकतं. तर मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की मी जी माहिती सांगते ती नॅशनल सायबर क्राईम केंद्राचं गृह खातं आणि त्यातली त्यात सायबर नॅशनल सायबर क्राईमच्या वेबसाईटवर त्या वर्षातली सगळ्यात बेस्टेस्ट केस स्टडी म्हणून ज्या केस स्टडीला अपलोड केलेलं आहे ती केस स्टडी मी तुम्हाला सांगते की ही पेपर फुटीच्या संबंधातला सगळ्यात मोठा स्कॅम त्या वर्षीचा बेस्टेस्ट स्कॅम म्हणून झाला होता. आणि या संबंधाने त्या अधिकाऱ्याचं नाव सगळ्यात शेवटी सांगते.